राधिका 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 यांचा आवाज बघ बरं काय म्हणतोय. राधिका राधिका काय 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 हे करायची काय गरज होती तुला? हा एवढं टोकाला जायची काय गरज होती राधिका? मी 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 सॉरी म्हटलंय ना. आता मान्य, आता त्या दिवशी तू एवढा अपमान केला सगळ्या सोसायटी मेंबर समोर, ऑफिसच्या लोकांसमोर. मी काही बोललो का? नाही, कारण होती ना चूक, माझी होती ना. पण हे सगळं करायची काय गरज आहे? हा मी मी माफी मागितली की नाही? आता आता अजून काय करू मी? सांग ना. अजून किती माफी मागू? हात जोडू कमी प्लीज. असं काही करू नकोस ना. तू साधा विचार कर ना माझा. अगं माझं रेप्युटेशन, इज्जत काही राहील की नाही? हा बरोबर, माझा सोड, माझी नोकरी, अथर्वचा तरी विचार करायचा. तुम्ही हे काय बोलून राहिला? काय 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 बोलून राहिला तू? यांना उगीच कशाला? प्रज्ञा, तू किती दिवसांनी? ये मॅडम, मी काय म्हणतो, तुम्ही एकदा प्लीज माझं ऐकून घ्या. म्हणजे उगीच काही करण्याच्या आधी एकदा मला बोलायची संधी द्या. असं डायरेक्ट ऍक्शन घेऊ नका तुम्ही. हे बघा, काय काय माझी चूक झाली, मी मान्य करतो ना, मान्य करतो. तुम्ही हवं तर विचार, मी ऑलरेडी माफी मागितलेली आहे. आणि तुम्ही म्हणत असाल तर मी रिटर्न लेखी द्यायला सुद्धा तयार आहे. पण तुम्ही असं नका ना वागू तुम्ही प्लीज. हा जरा तरी विचार करा प्लीज. कन्सिडर मी. आय एम अ रेप्युटेड मॅन. माझ्या नोकरीचा, मुलाचा तरी तुम्ही विचार करा ना प्लीज. ती मला भेटायला आली. बोल प्रज्ञा, कशी आहेस तू? हा अहो ताई, इथं जवळच ड्युटी आहे. मी म्हणलं ताईला जरा भेटा येईल म्हणून आली आहे बघत. हो, जवळच ड्युटी लागली होती ना, मग आई म्हटली तुम्हाला भेटूनच जा. आणि तसंही बऱ्याच दिवसात तुम्हाला भेटले नव्हते ना. पण बरं झालं तू आली, नाही तर मीच तुला भेटायला येणार होते. कशाला? काय असंच? ताई, हे काय बोलतायत? नेमकं काय चाललंय? आणि काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? हॅपी दिवाळी. पोराच्या मनात चाललंय ना काय ताई. ये आत ये. ये बाळा, मी पाणी आणते ताई. भाऊ, तुम्ही पण या की आतमध्ये. हा बाहेर राहू दे. ये बस. म्हटलं यावर्षी तुझं येणं होतं की नाही? बस. पकडा मावशी. हा फराळाचं पण आण. हा आणते. ताई, एवढ्या सगळ्यासाठी खरंच वेळ नाही मिळणार, मला उशीर होईल. उशीर काय नाही होत. बस. आणि लाडू पण. हा आणलं. पाणी आणते ताई. भाऊ, हे घे. उगीच डोक्याला टेन्शन. बाहेर काय हसतायत, खिदळतायत. नाही हसा, खिदळा, तुमच्या अटी दिवाळीच आहे ना. बकुळा पण रुबाब दाखवायला आली. सगळे राधिकाचे चमचे. राधिका पण ना नवऱ्याला साधं चहा नाही विचारत आणि गावाला फराळ वाटत फिरते. ठीक आहे, फिरा, हसा, बाहेर खिदळा. तुम्हाला काय, मी आपलं करतो माझी काम. यार, एक वस्तू जागेवर नाही. स्त्री नाही आता खरंच. बकुळा मावशी, सावकाश जा. ताई, चला मी पण निघते. बरोबर, निघ. आणि येत जा अशी आदनं मधनं. हा, उगीच सणाची वाट बघत बसू नको आता. हो. मस्त काय होऊन करते वर्दीतेस ना?
जा. येते आम्ही. हो. बाय. राधिका थांब थांब जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. मला वेळ नाहीये. मी रिकाम तिकडा नाहीये राधिका. राधिका काय चाललंय तुझं? हा, काय? तुला चांगलं माहितीये मी काय बोलतोय ते. काय चाललंय? काय लावलंयस तू हे? माझ्याकडे लक्षच नाही. मला जेवायला देत नाही, साधा चहा सुद्धा विचारत नाही. ते लक्षच नाही अजिबात काही. साधं दिवाळीचं विश सुद्धा नाही केलंस मला. तुला सॉरी म्हटलंय ना मी? नाही म्हटलंय की नाही सॉरी? तुझं हे का नाही सोडतेस तू? नाही म्हणजे मला 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 असं म्हणायचंय की असं नको न करूस तू. हा प्लीज. राधिका तू माझी बायको आहेस. 1 मिनिट. नवरा म्हणून घेण्याचा हक्क तुम्ही कधीच गमावलाय. त्यामुळे मलाही तुमची बायको म्हणून घ्यावंसं वाटत नाही. आजपासून मी बायको पदाचा राजीनामा दिलाय. हॅलो केडी. अरे काय डार्लिंग, काय डार्लिंग नाही. आता मी कुणाचंही डार्लिंग राहिलेलो नाहीये. ना राधिकाचा ना शनायाचा. काही कुणाचंच प्रेम नाही माझ्यावर. अरे पार रस्त्यावर आलोय यार मी. नाही नाही तसं नाही. अरे गाडी बंद पडली यार, रस्त्यावर आलोय. इथे ही राधिका शहाणपणा करते, तिच्याकडे जाता येत नाही. आणि शनायाचं काहीतरी भलतच चाललंय. फोनही उचलत नाही. मला ना वैताग आलाय यार केडी. अरे काय सकाळी सकाळी जुनी गाणी कोणी लावली? राधिका. राधिकाला तरी हाक मारून काय उपयोग आहे? ती काय ओ देणार नाही. बायको पदाचा राजीनामा दिलाय ना. वा काय हेल्पलेस व्हायला झालंय. नाही तिला परत बायको पदावर आणलंच पाहिजे. काही ऑप्शनच नाहीये. ते माझ्या बच्चाला फोन करून बघतो. फोन अरे यार बच्चाही फोन नाही उचलत. ते काय करू? ठीक आहे एक वेळ शनायाला काहीतरी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देऊन पटवता तरी येईल. पण राधिका तिला मनवायला हवं, नाही तर रोजचे जेवणाचे वांदे होतील. अरे जुनी गाणी बंद करा रे. सकाळी सकाळी काय गाणी